1. गोड भात तयार करून कावळ्यांना खाऊ घाला. तुमचं सगळं. 2. तांदळाचे 21 दाणे लाल कपड्यात बांधून मध्ये ठेवा. 3. कोणताही आजार असेल तर शिवलिंगावर काळ्या तांदळात दूध अर्पण करा. 4. आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर तांदळात तीळ आणि दूध मिसळा. तांदळाचे उपाय. 1. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित समस्या असल्यास गोड भात तयार करून कावळ्यांना खाऊ घाला. असे मानले जाते की हा उपाय केल्याने नोकरी आणि व्यवसायात यश मिळते. 2. ज्योतिषशास्त्रानुसार धन मिळविण्यासाठी तांदळाचे 21 दाणे लाल कपड्यात बांधून पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवा. असे केल्याने धनाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. 3. जर तुम्ही आर्थिक संकटाचा सामना करत असाल तर तांदळात तीळ आणि दूध मिसळा आणि हवन करा आणि देवी लक्ष्मीची पूजा योग्य प्रकारे करा. असे मानले जाते की हा चमत्कारिक उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते. 4. असे मानले जाते की पितृ दोषामुळे व्यक्तीचे जीवन नेहमी समस्यांनी भरलेले असते. अशा स्थितीत माणसाला कामात यश मिळत नाही. जर तुम्हालाही पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर अमावस्येच्या दिवशी खीर बनवा आणि त्यात भाकरी मिसळा आणि कावळ्यांना खाऊ घाला. हा उपाय केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. 5. काळ्या तांदळाचा उपाय मानवांसाठी फायदेशीर मानला जातो. जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर सोमवारी शिवलिंगावर काळ्या तांदळात दूध मिसळून अर्पण करा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शारीरिक आणि मानसिक रोगांपासून मुक्ती मिळते. हिंदू धर्मात तांदूळ खूप शुभ मानले जाते, त्यामुळे तांदळाचा वापर सर्व प्रकारच्या पूजेसाठी केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षत हे चंद्राचे रूप मानले जाते, त्यामुळेच पूजेच्या वेळी परमेश्वराला अखंड स्वरूपात तांदूळ अर्पण केला जातो. ज्योतिषशास्त्रात वरचे काही उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायांचे पालन केल्याने व्यक्तीचे नशीब रातोरात बदलू शकते आणि अनेक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. चला तर मग अशाचा काही तांदळाशी संबंधित काही उपाय जाणून घेऊया. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.